गेला कोंबड्या कोंबड्या तो बघा 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 उडाला समोर बघा सूर्यदेवाचं दर्शन घ्या. काय रंग आलेला आहे मस्त. हे घेऊन जाऊ दोन मी म्हणजे इतक्या पैशामध्ये आपल्याला एखादी चांगली दुसरी वस्तू आणि हे खूप गरजेचं असतं. आपण कचरा आणि हे बघा ही कैरी म्हणजे बाटा निघाल ना म्हणून हे बघा किती माती. कोण रॉनी हा भाग बी बघितला दोघांनी त्याच्यामुळे हे दोघं जण ना लांब जात नाही आता भाग्याशिरू आपले. आम्ही आता सकाळी सकाळी ह्या थंडीतनं लाकडं हे बघा कोयता घेतलंय. एक 2-4 लाकडं इथे जवळच तोडणार. खूप थंडी पडली बाप रे. आणि हे दोघं जण ह्यांचा बाबा खेळ काय संपत नाही. ते बघा दोघं जण हे असे म्हणजे ते आपल्या आडतच खेळ होते. पण आता आम्ही बाहेर पडलो ना म्हणून मग आमच्या जोडीला आलेले आहेत ते. नाहीतर आड्याच्या बाहेर तर जातच नाही ते. हा धुकं नाही आहे पण गारठा येतो असं बापरे इतका असतो ना. ते समोर डोंगर बघा तुम्हाला सफेद सफेद दिसतं म्हणजे हलकं हलकं धुकं असतं. हां नाही धुकं असतं ना तेव्हा थंडी जास्त नसते असं कंट्रोलमध्ये असतं असं आहे ते. चला आता 1-2-4 मस्त वाटतं सकाळचं असतं छान. पण काय होतं की थंडी खूप आहे त्याच्यामुळे बाहेर पडावंसं वाटत नाही. असं वाटतं घरातच बसून राहावं. आता 1-2 हां हां आता तारेवर बघा एक पक्षी बसलाय बिचारा थंडीत नाही एवढ्या. आपल्याला 2-4 लाकडं हवेत म्हणून आपण बाहेर पडले. इथे जवळपास असं लांब नको जायला. लाकडं उचलताना आपल्याला भारी पडेल. मग थंडीतनं चालण्याची मजा पण वेगळीच असते. जरासं आपण चाललो ना की अशी शरीरामध्ये कशी थोडीशी गरमी येते मग आणि बरं वाटतं. मग परत थोड्या वेळाने मग परत थंडी वाजते मग घरी गेल्यानंतर असं आहे ते. चला जाऊ. हां पुढची बाजू शेकवली तेवढी गरम वाटते आणि मागे एकदम गार होतो. हां मग तेच तर ना मागून शेकवली पुढे गार व्हायला. थंडी काहीतरी थंडी पडली ह्या वर्षी. हां 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 रानटी तो रानटी तो गेला कोंबड्या कोंबड्या तो बघा 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 उडाला कोंबड्या आहेत त्या कोंबड्या जंगली कोंबड्या. हां तेच आमच्या इथे भरपूर आहेत. हे बघा शेण पण पडले. चला आपली कामं करूया. काही चांगलं दिसलं तर तुमच्या शेअर करते. समोर बघा सूर्यदेवाचं दर्शन घ्या. काय रंग आलेला आहे मस्त असं लाल लाल भडक दिसतंय. आणि तिथे खाली हे बघा कोणाच्या लाकडं तोडतायत. थोडीशी लाकडं बघा काढले तिथे ह्या साईडला ठेवलेत. हे बघा अशी थोडी थोडी जमा करायची आणि न्यायची. काय आलं खाली पडलेलीच काढ तोडू नको उगाचच. आता हे काय आहे लाईटीची तार आहे ग. हां 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 आता हे कशी पडलेली होती खाली तिथे आम्ही उचलून घेतली. आता न्यायची थोडी थोडी करत असं. छोटी छोटी आहे ना आता जायला काम आहे. हां तर थोडीशी लाकडं की नाही मी आता आपल्या घरी जाऊन टाकून आली. आणि आता मोठं जे होतं घेतलेलं ते खूप जरा जड होतं त्याच्यामुळे कुणालच्या वर ते बसूनच आहे ना तोडता येते. आणि आपले भाग्याशिरू नुसते धावतात इकडे तिकडे बघा असं आहे ते. घरी जाऊन पण तोडायलाच लागलं असतं ना त्यामुळे एकटे बसून तोडतात. झाली आजची आपल्या 2-3 दिवसाचं. ह्या दोघांचा बाबा भरोसा असतो जरा धक्का मारला आपलं सगळं खाली पाडतात दोघं जण. किती दिवस पुरतील रे? 2-3 दिवस जातील. 2 दिवसाचे आपल्याला पाणी बिणी तापवायला. हां तेच थंडी आहे त्याच्यामुळे लाकडं जरा लागतात जास्त. इतकं गारठं आहे की पाणी असं उकळलेलंच घ्यावं लागतं ना. हे बघा ह्यांची तर काय मजाच बघा. ह्यांना थंडी नाही वाजत काय रे? ह्यांना थंडी नाही वाजत. त्यांचं धावणं इतकं असतं ना की कसली थंडी आणि कसलं काय. हे घेऊन जाऊ 2 मी चला
आणि ते बघा समोरचं दृश्य बघा, असं हलकं हलकं धुकं इतकं छान वाटतं ना बघायला. आणि या धुक्यामध्ये हे आपलं छोटंसं घर. तर इतकी लाकडं की नाही मी आता घेऊन आली, अशीच टाकलेत बाहेरूनच, आतमध्ये गेलीच नाही मी, नंतर जमा करून ठेवणार. आणि थोडीशी आता कुणालच्या बाबा आणतात. आता अजून आपलं बाहेर काम आहे म्हणून मी थांबले बाहेरच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आता बघा मी तुमच्याशी बोलते, पण जीभ माझी ना जड होते थंडीमुळे, पटकन असा शब्दसुद्धा बाहेर येत नाही आहे, इतकं गार आहे. तर आता पुन्हा आम्हाला जायचं आहे बाहेर. आता ह्या साईडला जायचं आहे. आता ह्या साईडने आम्ही आलो जाऊन, इकडे एक राऊंड मारून जायचं आहे. म्हणजे बघूया लाकडं वगैरे काही मिळाली तर घेऊन यायचं असं. तर असं आम्ही ना एक 3-4 दिवसांनी थोडी थोडी करून असं आणतो आणि मग आपलं काय पाणी वगैरे गरम होऊन जातं असं आहे. एकदम नाही जसं जमेल तसं आम्ही आणतो थोडं थोडं. आणि आपल्याकडे लाकडांची कमी नाही, आजूबाजूला तुम्ही बघताय जंगल आहे, त्याच्यामुळे भरपूर अशी लाकडं की नाही आहेत आपल्याकडे. फक्त इतकंच की जाऊन जंगलाबाई जाऊन असं तोडून आणावं लागतं असं आहे ते. पण आम्ही कसं जास्त असं आतमध्ये शिरत नाही, कारण म्हणजे सध्या अशी गरज नाही आहे आता आपल्याकडे लाकडं. पण जेव्हा गरज भासेल तेव्हा मग आतल्या साईडला शिरायचं. आता अशा बाहेर बाहेर जरी फिरलो ना तरी भरपूर असे लाकडं की नाही मिळतात आपल्याला. वाघ्या, ह्या दोघांचा इतका दंगा चालू आहे, दोघं थांबतच नाही आहेत. चला आता जा पाणी पी, जा जा. कुणाला पाणी ठेवलंय भरून? वाघ्याशेरीचं पाणी भरून ठेव. कुणाला पण उठलाय बघा, पाळायला ये बाबाला. दोनच आहेत ना? कसं पांढरा होता? खरबा होता. हा होता चांगला. आई शप्पशा, कोणी बघितलं शेरून बघितलं? हा, दोघं धावले. इकडनं बघा ससा गेला, बापरे. ते हा धावले. हा हा हा, ते दोघं जण गेले. तो ससा सोडून त्यांना भेटणार आहे. गेला तो झाडीत कुठे झाडक्यात घुसला म्हटलं. त्याने बघितलं असेल तिकडनं जाताना, म्हणून दोघं जण गेले. अरे इथना त्यांनी ते पाठी लागले त्याच्या, ते दोघं इकडे, तो इकडे झाडक्यात गेला. ससा ससा कुणाल, तू बघितले ना? हे आम्ही ना जरा बसलो होतो इथे, दम लागला म्हणून. हे बघा ह्या 2 पिशव्या, म्हणजे आजची आपली कमाई आहे बघा, 2 पिशव्या शेण आणि एवढीशी लाकडं आणलीत. म्हणजे एवढी तुम्हाला दिसत आहेत, पण 1-2-3 दिवस आरामात जातील. जर आपल्या आड्याच्या बाहेर बसलो होतो तेवढंच कुणालच्या बाबाने बघितलं ससा गेलेला. आपले दोघं पण आमचे शिकारी आहेत. हे वाघ्या शिरू आहेत ना आपले, दोघं पण शिकारी. आता काय माहिती आता कुठे गेले, शिरले आता आतमध्ये, येतील ते. ससा त्यांना भेटेल नाही, तो गेला झाडक्यात. झाडक्यात नाही भेटणार त्यांना. हा, खुल्या जागेवर पकडला असता. झाडक्यात नाही भेटणार, गेले झाडक्यात. आता ही लाकडं माहिती कुठे ठेवूया आपण? त्या चिऱ्यांवरतीच ठेवूया, त्या घराजवळ नको परत ते. अरे ही सुकी आहे, सडसडी जाळून टाकायची ती, तुला ठेवायची थोडी, ती तिथे उभी करते संडासच्या इथे. हा चालेल. इथे दव पडून ती खरा ओळी होतात. चालेल, एकदम सडसडी सुकली आहेत, पटापट पेटून जाणार 2 दिवसात. चला बा, आजचे आपलं झालं हे काम. हे असं जरा फिरलं का बरं वाटतं ना. पण थंडी आहे ना, थंडी थोडीशी पळून जाते. पण मगाशी किती गार वाटत, मग आता जरा असं वाटतं ना कंट्रोलमध्ये आले असं. आणि मगाशी किती गार वाटत होतं, बापरे. थंडी पकडून बसली की पकडते. हां, जेवढं आपण घेऊन बसू ना मग तितका आपल्याला त्रास होतो. मग हे असं जरा बाहेर पडलं का मग आपलं काम पण होतं आणि बरं पण वाटतं आपल्याला. आता हे दोघं जण काय येणार ना, लवकर गेले आहेत ते. नाही, ते झाडीत ते शोधत राहणार त्याला. तर समोरच्या रानात कधी जायचं? समोरच्या रानात सगळं तोडायचं, भरपूर काय काय, इथून जाऊन साफ करत यायला. तिकडे तर भरपूर आहे ना, ते रानाने वाढलेलं आहे. म्हणजे आता म्हणजे जाऊन बघायला पाहिजे खरं तिकडे कसं काय झालंय, काय आहे ते. आता बघूया, ते तोडायला तर ते सगळं बहुतेक तोडायला लागणार आहे. हे आड्याभोवतीचं आहे ना, ते सगळं आपल्याला कापायला लागणार आहे. लय रान तोडायला लागणार आहे. हा ना, भरपूर लाकडं इकडे होतील, ती काढव्या हाडव्या, फक्त हाणायची खोटी आहे. नंतर खूप वेळ झाला बघा, वाघ्याशिवाय आपले अजून आलेले नाही आहेत. आता ते त्या सशाला शोधल्याशिवाय काय येणार नाही, वाज घेत घेत जातील ते. पण येतील, घरी येतील, कारण त्यांना सगळं हे रान बिन सगळं त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे अशी चिंता नाही आहे. कुणालचे बाबा गेले आता मॅच बघायला. ते क्रिकेट चालू आहे ना टी व्हीला आता, तर सकाळच्या टायमाला त्यांची मॅच असली का ते बघतात. आता झालं आहे भरपूर काम आज बघा झालेलं आहे, त्याच्यामुळे आता बाहेरचं आज काय जास्त करणार नाही. बाहेरचं म्हणजे आपल्या गार्डनमधलं आज काय जास्त नाही करायचं आहे. आपण जो खड्डा बघा पाडलेला ना, तो झालेला आहे तयार, तो तुम्हाला मी दाखवते नंतरला. आणि मग त्यात कचरा वगैरे म्हणजे कसं आम्ही करणार ते पण तुम्हाला दाखवते, कदाचित म्हणजे कोणाला तरी उपयोगी पडेल म्हणून. मागे जेव्हा दाखवलं ना खोदताना, तेव्हा मला एका ताईंची कमेंट आली की
अमेझॉनवरती ते मिळतं, म्हणजे कंपोस्ट खत जे घरगुती तयार होतं ते मिळतं, काहीतरी मशीन असतं ते, पण त्याची किंमत काहीतरी 4,500 रुपये होती. तर म्हणजे मला असं वाटतं की इतके पैसे खर्च करण्यापेक्षा आपण म्हणजे खड्डा पडून ते सगळ्यात बेस्ट आहे असं आहे ते. आणि त्याच पैशामध्ये कसं म्हणजे इतक्या पैशामध्ये आपल्याला एखादी चांगली दुसरी वस्तू जी आपण आपल्या गार्डनसाठी घेऊ शकतो ना, असं म्हणजे होऊन जाईल. त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे मी बघितलं, सर्च करून बघितलं, पण म्हटलं नको, हे आपल्याला बरं पडेल. आणि तेच पैसे म्हटलं आपण आपल्याला ग्रास कटर घ्यायचं आहे की नाही, तर ते म्हटलं साईडला करून ठेवता येतील आणि मग ग्रास कटर आपल्याला म्हणजे येईल असं आहे ते. आणि मला असं वाटतं की उगाचच जिथे गरज नाही तिथे पैसे खर्च करून काय उपयोग नाही आहे. हे आपलं काम कसं होतं आहे त्यापैकी एखादा 100-200 रुपयाचा ड्रम जरी आणला ना लहानसा, आता त्याशी बघा आम्ही जत्रेमध्ये गेलेलो, तुम्हाला दाखवला बादल्या आणलेल्या 100-100 रुपयाला, असे ड्रम पण असे होते. ड्रम जरी म्हणजे हा समजा खड्डा भरला आणि एखादा ड्रम जरी आणला तरी पण आपलं काम कसं होऊन जातं असं आहे ते. आणि 1 महिना 1.5 महिन्यामध्ये कसं ते खत तयार होऊन जातं. झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवीनच, आणि आता तुम्हाला मी करीन ना तेव्हा शेअर करते तुमच्याशी. तर चला आता जाऊया घरामध्ये. कुणालचे बाबा गेले घरात मॅच बघायला, त्यांना चहा पण हवा आहे. ऐक देवा रे. आणि हे सगळं आता उचलते. आज गेलं शेड असं भरपूर मिळालं ना, त्याच्यामुळे मी पण जरा अशी खुश आहे. आले ते बघा, शेड वागे आला, गेला परत झाडीत गेला. आता ते दोघं जण ना जोपर्यंत त्यांना असं खात्री पडत नाही ना तोपर्यंत ते आता हलणार नाही, त्यांचं तर चालूच राहील. मी काय म्हणत होते, शेणाचं म्हणत होती ना, शेण भरपूर मिळालं त्याच्यामुळे मी पण जाम खुश आहे. पडली पिशवी खाली, बाप रे. तुम्ही म्हणा नाही प्रिया कुठल्या गोष्टीने खुश होते, शेण मिळाला म्हणून खुश होते? नाही मला आणखी ना आनंद होतो ज्यावेळेस शेण मिळतं ना त्यावेळेस, कारण ते आपल्या झाडांसाठी उपयोग होतो ना त्याचा. झाडांना बघा गरज असते ना, त्याच्यामुळे सगळ्यात चांगलं खत कोणतं होतं, शेण आणि राख. त्याच्यामुळे मग असं आम्ही जमा करून ठेवतो. नाही थांबणार तो, परत झाडीतच चाललाय तो. बा आहे ना पांढरा पण आला तो, काय त्या झाडीतच गेले परत दोघं जण. शोधतात सशाला. शोधा, तुम्हाला भेटणार आहे ससा. ससा चप्पळ ह्यांच्यापेक्षा. चला काय करायला घेतलं की हे दोघं आहेत ना आपले चंगू मंगू, ते पुढं आडवे अगदी करायला, जसं का दोघंच जण करणार आहेत. त्याला बाजूला वा रे. तर ही नेट आहे ना त्या खड्ड्याच्या आतमध्ये घालणार, म्हणजे नंतरला जे खत वगैरे तयार होईल ना ते आपलं काढायला कसं बरं जाईल. मग वाग्या देते. हां 1 मिनटं. तर मागच्या बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आपलं हे जे निरफणसाचं झाड आहे ना ते पण आपण त्या खड्ड्यामध्येच टाकलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे कसं खत त्याला चांगलं मिळालं ना, त्याच्यामुळे त्याची वाढ पण अशी छान प्रकारे झालेली आहे. असं ए वाग्या, त्यांना काय वाटतं, काय माहिती काय आहे त्यात, भाजीपाला दुसरं काय आहे. कचरा सगळा जमा करून आणलाय मी, अर्धा तिकडे मागच्या साईडला ठेवतो, आणते, आणि हा आता घरातला घेऊन आली मी. तर अशा प्रकारे बघा आपलं खड्ड्याचं नियोजन झालं आहे खतासाठी असं. आणि हे खूप गरजेचं असतं. आपण कचरा गावच्या ठिकाणी कुठे पण टाकू नाही शकत ना. आपल्याकडे कचरा जमा करायला गाडी पण येत नाही ना, गावी नसतंच गाडी. आड खेळत पुढे गाड्या नाही ठिकाणी नाही ती. हां रस्त्याचं ठिकाण नाही, गाडी येते. हां तेच ना. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने सगळं मॅनेज करावं लागतं. आणि आपण घराच्या अवतीभोवती सगळी घाण टाकली ना तर उंदीर वगैरे पण येतात, हो की नाही. हा टाक जरा, उद्घाटन करूया खड्ड्याचं. VIP उंदीर आहे मग आणि मग आपल्याला त्रास होतो मग असं आहे ते. कलरफुल इथे प्लास्टिक बात म्हणजे थोडंसं काढतो. हां त्याला बाकीचा कचरा आणते. ह्या दोघांना पहिला बांधून ठेवा, दोघातलं एकाला तरी. जाम मस्ती करतात बाबा, हैराण करतात मगापासून नुसते पायाचे गुटमळ. बस आपण काम करायला गेलं का पायाच्या मध्ये नुसते अडखळत राहतात. मग ए अगडी करू तितकी कामं कमीच. तर दुपारचं जेवण बघा इथे ना कुकर लावून झालंय, आणि आता जरा गॅस फास्ट करते. 1 मिनटं. आज बुधवार आहे ना त्याच्यामुळे जरा नॉनव्हेजच आहे आमच्याकडे आज. रेसिपी मागे मला वाटतं मी शेअर केली, त्याच्यामुळे आज काय दाखवलं नाही आहे, रिपीट होतं ना मग. तर जवळा बटाटा आणि त्यात वांगं टाकलेलं आहे, आणि ही बघा ही कैरी म्हणजे बाटा असतो ना कैरीचा, ते टाकून एकच कालवण केले. आज कुणाल आणि मी आम्ही दोघंच जण जेवायला आहोत.
आणि आपले भाग्या शेरू. कुणालचे बाबा काही जेवणार नाही आहेत कारण त्यांनी ते ब्रेड आणि ऑमलेट खाल्ले ना, म्हणून त्याच्यामुळे. तर हे आता ना 1-2 ते 3 मिनिटांनी बंद करते गॅस. इतका पातळ हवा आहे रस्सा, थोडंसं पातळच आवडतं आम्हाला. झालं आहे, आता बंद करते. चलो, जेवणाचं झालं. आता बाहेर कपड्याचं बघते. तर घरातलं काम आता तुम्हाला मी सांगते, सकाळचं भरपूर असं काम करून झालेलं आहे. सतरंज्या धुवायला काढलेल्या होत्या, त्या धुतल्या, आता सुकवल्या. ही बघा, ही एक सतरंजी. म्हणजे सध्या अंथरूण धुवायचं काम पण चालू आहे माझं. आणि ते मशीनमध्ये बघा ते आपले पाय पुसणे म्हणजे मागच्या पडीमध्ये बघा दारामध्ये अंथरलेले आहेत ना, खूप अशी माती धूळ सगळं असं उघडं होतं. तेव्हा हे अंतरलेलं तुम्हाला दाखवलं होतं ना, बाहेर ते पायाला खडी लागते ना, म्हणून हे अंतरलेले. तर ते पण जरा धुवून घेतलं, साबणाचं पाणी निघालं ना, म्हणून. हे बघा किती माती. तर अशा प्रकारे सगळं लक्ष देऊन करावं लागतं काम. तर हे जरा मी आता ना अजून ना पिळून घेते चांगलं, म्हणजे फिरून झालं मशीनमध्ये, पिळून घेते पाण्याने आणि मग सुकत घालते. पाणी बघा इथे तापत ठेवलं आहे. आज थोडंसं उशीर झाला आंघोळीला, त्याच्यामुळे अजून चूल आमच्या इथे पेटतेच आहे. आणि असं ऊन येतं आहे ना चांगलं, त्याच्यामुळे थंडी थोडीशी कमी झालेली वाटते आता. पण चांगलं वाटतं ह्या उन्हामध्ये ना, इतकं बरं वाटतं ना. ऊन आता हवं असं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आजचं काम कसं, घरातलं सगळं आधी करून घेतलं मी, म्हणजे जेवणापासून सगळं माझं करून झालं. आणि त्याच्यानंतर या सतरंजी वगैरे आहेत ना, त्या आपण धुवून घेतल्या होत्या. आणि आपण बघा अशी जेव्हा धुणं वगैरे काढतो ना, त्यावेळेस पूर्णपणे आपल्याला भिजायला होतं. म्हणजे थोडंफार का होईना पण भिजायला होतंच. आणि त्याच्यामुळेच आंघोळीच्या आधीच सगळी कामं मी आज घरातली ना करून घेतली. आणि त्याच्यानंतर माझं सगळं जे काय आहे ते आटपून घेतले. आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे केलेली आहे मी. तर म्हणजे थोडासा उशीरच झाला होता आज, म्हणजे मला वाटतं काहीतरी 11-11:30 झाले होते सगळं काम होईपर्यंत. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.